फिल्मी गप्पामध्ये आपले स्वागत आहे. जेव्हा कुठल्याही आयुष्यात किंवा कोणत्याही शो मध्ये जेव्हा एंटरटेनमेंटची कमी भासते त्यावेळेला फक्त एकच व्यक्ती आठवते, ती म्हणजे राखी सावंत. कारण ती आहे एंटरटेनमेंट क्वीन. आणि हाय राखी, कशी आहेस? ते म्हणतात ना कि फिल्मों सिर्फ तीन चीजों की वजह से बनती है, एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट। और बिग बॉस सिर्फ एक ही चीज की वजह से बनता है, राखी सावंत राखी सावंत राखी सावंत। तर आता मी आलेली आहे मराठी बिग बॉस मध्ये धमाका करायला, मज्जा करायला आणि सगळ्यांची पुंगी वाजवायला। आणि आज तू नागिणीच्या वेशात आलेली आहेस. तू इच्छाधारी नागिण वाटतेस, तर तू कुठल्या इच्छा वगैरे घेऊन चालेस? इच्छाधारी नागिण आणि सगळ्यांची इच्छा पुरी करणार आहे मी। ओके, सुवर्ण संधी मिळते. इच्छा काय आहे मग? माझी इच्छा तू फक्त लोकांना एंटरटेनमेंट करावंस. मग आता आज रात्रपासून तुम्ही बघा, हसून हसून तुमचं पोटच सुजणार आहे मामीन तसंच। तू आज एवढी हॉट दिसतेस की मलाच घाम फुटतोय. घरातल्यांचं काहीच सांगता येत नाही. पण घरातल्यांना ज्या वेळेला तू घरात जाशील, एकतर नागिणीच्या हातात कधी पुंगी दिसत नाही, सपेऱ्याच्या हातात पुंगी असते. पण मग तू ही बिन घेऊन कोणाची पुंगी टाईट करणार आहे? ही पुंगी मी आतमध्ये जाणार आहे घेऊन। मला मी सपेरा असतात ना त्याला मी शोधायला चाललेली आतमध्ये, आणि त्याचा हातात हे देणार आणि सांगणार हे वाजव पुंगी, आणि मी नाचणार तसं। ओके, पण आता घरामध्ये आम्ही तुला बरेच वेळेला जेवण बनवताना देखील बघितलेलं आहे. अन्नपूर्णा आहेस तू. तुझी अंड्याची भुर्जी तर तू गेल्या वेळेला फेमस केलेली आहे. अंड्याची भुर्जी आणि बिग बॉस मध्ये माझी मर्जी चालणार आहे। हो, आता ते आतमध्ये म्हणजे माझा पीठ वेगळा असतो, माझं जेवण वेगळं असतं, कारण मी वेगन आहे। म्हणजे मिल्क पण मी मिल्क घेतलं की मला लॅक्टो प्रॉब्लेम आहे। आणि हे लोक लास्ट टाइमला पण गेलेले, ह्या लोकांनी माझं चिकन खाऊन टाकलं, कुत्र्या लोकांनी माझं मटण खाऊन टाकलं, माझं पीठ माझं दूध हे लोक पिऊन टाकतात, यांची वाट लावणार आहे मी ह्या वेळी। तर पण राखी, घरामध्ये सध्या चोरांचा सुळसुळाट आहे. चोर आहे चोर, माझी कॉफी चोरतात, ह्यावेळी तर मी यांची वाट लावणार। पण तू यांचं हृदय चोरायला हरकत नाहीयेस. घरात जे एकदम हॉट गाईज बसलेले आहेत, राकेश बापट आहे, विशाल आहे आणि बाकी सगळे आहेत. मस्त आहे, राकेश बापण पण मस्त आहे, आणखी पण 2-3 मुलं आहेत। ओके, पण मला एक गोष्ट सांग, तू असं काही प्लॅन वगैरे केलेला आहेस का की घरात जाऊन काही मी वेगळं डिफरंट, जे महाराष्ट्रीयन लोकांना, मराठी लोकांना जास्त आवडतं? तुम्ही सांगा मी काय करू? मराठी मराठी लोक खूप साधी भोळी आहेत, मन जिंकणारी आहेत. तू फक्त त्यांना प्रेमाने मराठी लोकांना, भोळ्या लोकांना सांगते, हे बघा हा रियालिटी शो आहे, तर जे दुसरं करतात ते मी तसं कधीच करत नाहीये। माझं वागणं, माझं एंटरटेनमेंट वेगळंच आहे, तुम्हाला आवडेल, भरपूर लोकांना नाही आवडणार। हे मी कारण इथं मी हे बघा बोट बरोबर नाहीये, अर्धा लोकांना आवडणार, अर्धा लोकांना नाही आवडणार, पण तसं काय, पण ते लोक असं वाटणार अरे बापरे, असंही एंटरटेनमेंट असतं का? हे रियालिटी शो आहेत, हे काय सिरियल नाहीये की तुम्ही स्क्रिप्ट देणार आणि आम्ही वागणार नाही। आम्हाला जसं वाटतंय फ्री बर्ड, तर आम्ही लोक तसं स्वतःच वाटतं, आम्हाला काही स्क्रिप्ट देत नाहीये। राखी, तुझ्यातले पैलू देखील बघितलेले आहेत, तुझा साधा निरागसपणा बघितलेला आहे, तुझ्यामधलं एंटरटेनमेंट बघितलं, तू लोकांना खूप हळहळ. मी नवरस आहे, नवरंग मला आपली संध्याजी मला भरपूर आवडतं। ऐसे तड़पू के जैसे जल बिन मछली, संध्या ताईने काय मस्त नाच केलेला, असं असं एकदम थिरकून थिरकून, अरे जास्त थिरकले की माझं गाऊन खाली पडेल माझा ड्रेस। तर नवरस आहे माझ्यावर, आणि माझं नवरस म्हणजे रडणं, हसणं, लढाई, मज्जा, सगळं एंटरटेनमेंट सगळंच दिसेल लोकांना। राखी, फेब्रुवारी महिना चालू आहे, 14 तारीख येते, गुलाबी प्रेमाचा दिवस येतोय. तू काय म्हणणार आहेस, तू काय करणार आहेस त्या दिवशी? तुझ्यासाठी स्पेशल कोण असेल का, की तुझ्यासाठी असं वेगळं काही? मला तर फक्त असं नाही की एकच दिवस प्रेमाचा असतो, सगळे दिवसच प्रेमाचे असते, भांडायचे असते पण आता आतमध्ये बघूया कोण मला सांगतोय हॅपी व्हॅलेंटाईन्स डे आणि मी कोणाला सांगणार आहे। सरप्राईज असू द्या, हो थोडस सरप्राईज असू द्या। रितेश देशमुखच्या धक्क्याला भाऊचा धक्का म्हणतात, तू भाऊ म्हणणार आहेस का रितेश देशमुख? नाही, इतका हॅन्सम हो रितेश देशमुख, आणि माझे चांगले मित्र आहेत, मी तर त्यांनाच म्हणणार हॅपी व्हॅलेंटाईन्स डे म्हणून। गेल्या वेळेला तू बिग बॉस मध्ये आलेली, शेवटपर्यंत राहिलेली होतीस, आणि तो बिग बॉस राखीच्या नावाने ओळखला गेलेला होता. आय होप यावेळेला पण तो राखीच्या नावाने ओळखला जाओ आणि मराठी प्रेक्षक तुझ्यावर बहुसंख्य प्रेम करणारे आहेत। बघा, इस्लाम मध्ये ते सांगतात इन्शा अल्लाह, इन्शा अल्लाह म्हणजे महिने नजर लागत नाही,
तथास्तु. तथास्तु. तर लोकांना आवडणार आहे. ह्यावेळी लोकांना एकदम राखी डिफरंट दिसणार आहे. त्यांचं पोट दुखणार आहे बाबा. ओके, तुझ्या प्रेक्षकांना, मराठी प्रेक्षकांना आणि महाराष्ट्रांना काही सांगायची जय इच्छा आहे? महाराष्ट्र. आणि आय लव्ह यू एव्हरीवन. अँड मराठी बिग बॉस बघा. पूर्ण महाराष्ट्र म्हणजे मराठी लोक तर UK, अमेरिका, कॅनडा, UK, US सगळ्या जागावर आहेत मराठी लोक. आता